आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। अजित पवार गटाकडून राज्यसभेसाठी सुनेत्रा पवारांचं नाव जवळपास निश्चित। सुनेत्रा पवार थोड्याच वेळात राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरणार, सूत्रांची TV9 मराठीला माहिती। राज्यसभेच्या उमेदवारीवरून छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा। सुनेत्रा पवारांना उमेदवारी जाहीर झाल्यानं भुजबळ नाराज, सूत्रांची माहिती। देवगिरी बंगल्यावर बैठकीमध्ये सुनेत्रा पवारांच्या नावाला बैठकीमध्ये विरोध केल्याची सूत्रांची माहिती। सुनेत्रा पवारांना राज्यसभेत पाठवण्या इतकी दादांकडे मतं नाहीत। भाजपच्या मतावर सुनेत्रा पवार राज्यसभेवर जातील, RSS विरोध करणार का, संजय राऊतांचा सवाल। पवार के पास सुनेत्रा पवार जी को राज्यसभा भेजने के लिए वोट कम है, ज़्यादा उतना उनका प्लेयर नहीं है, तो बीजेपी की मदद से अजित पवार की पत्नी जाएगी। बीजेपी की मदद से क्या करेंगे, विरोध करेगी, खुलकर विरोध करेगी। पळत्याच्या गळ्यामध्ये राज्यसभा घालू नका, घरातल्या व्यक्तीला राज्यसभा दिली तरच ती टिकेल, इतर लोकांचा काही भरोसा नाही, ट्विट करत रोहित पवारांचा अजित पवार गटाला टोला। सुनेत्रा पवारांचा फोटो ट्विट करत अमोल मिटकरींचं सूचक ट्विट। अजित पवार गटाकडून राज्यसभेच्या उमेदवाराची प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे घोषणा करणार। प्रहार पक्ष विधानसभेला 20 जागा लढणार, बच्चू कडूंची माहिती। मराठवाडा, खानदेश, पश्चिम महाराष्ट्रामधील संभाव्य उमेदवारांची आज बैठक। बैठकीमध्ये उमेदवारांना विचारून पुढील पाऊल टाकणार, कडूंची प्रतिक्रिया। जिथं आम्ही 20 ठिकाणी आम्ही लढतो आहे त्या 20 लोकांना आम्ही उद्या एक मुंबईला मीटिंग बोलावलेली आहे। त्यांना विचारविनिमय होणार आणि तिथून मग आम्ही समोर जे उमेदवार आमच्याजवळ मजबूत उमेदवार आहे त्यांना उद्या सगळ्यांना विचारून आम्ही समोर पाऊल टाकणार। वरळीमध्ये मनसेच्या संदीप देशपांडेंकडून बॅनरबाजी। विधानसभेमध्ये आदित्य ठाकरेंना मनसेचे देशपांडे आव्हान देण्याची शक्यता। राहुल शेवाळेंचा बदनामी प्रकरण। उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांची मुंबई सत्र विशेष न्यायालयामध्ये धाव। न्यायाधीशांनी बजावलेल्या समन्स रद्द करण्याची केली मागणी। शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाडांना मुंबई हायकोर्टाकडून दिलासा नाहीच। मारहाण प्रकरणातील गुन्हा रद्द करण्याची मागणी फेटाळली।